कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश सर कॅपिटल क्लासमधून आणि आज आपल्यासोबत आपला सफळ विद्यार्थी अविनाश मोरे यांचा इंटरव्ह्यू आपण तुमच्यासोबत शेअर करत आहोत, ज्यामुळे भविष्यात तुम्हालाही या प्रकारची कारकिर्दी बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. तर आपण स्वागत करूया अविनाश मोरे यांचं. अविनाश, तुमचं स्वागत आहे. खूप खूप आभार सर. ओके. अविनाश आपला विद्यार्थी आहे. 11वी 12वी कॉलेज अविनाशने आपल्याकडून एज्युकेशन घेतलं. तर सर्वात अगोदर आपण अविनाशला विचारूया की आज तुमची पोस्ट काय आहे. आता मी NICLमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स करून गव्हर्नमेंटची फर्म आहे इन्शुरन्सची, तिच्यामध्ये ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ॲज अ AO म्हणून जॉईन झालो आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही एक ऑफिसर पोस्ट आहे आणि अविनाश मला वाटतं ती क्लास 2 लेवलची पोस्ट आहे. हां, क्लास 2 लेवलची पोस्ट आहे. आता याच्यानंतर आणखीन एक लेवल असते स्केल 2 झाला म्हणजे क्लास 1 अधिकारी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये सर्वात टॉपची पोस्ट असते क्लास 1 आणि अविनाश आता सध्या क्लास 2ला आहे आणि पुढची सुद्धा त्याची प्रिपरेशन चालू आहे आणि आपल्याला अपेक्षा आहे की आपण अविनाशला भविष्यामध्ये क्लास 1 अधिकारी म्हणून पाहू. तर आता आपण अविनाशला विचारूया की या प्रकारची नॅशनल लेवलची एक्झाम देण्यासाठी जर विद्यार्थी मित्रांना तयारी करायची असेल तर कोणत्या विषयापासून सुरुवात करायला पाहिजे. सर्वात आधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये बेसिक जो सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे इंग्लिशचा. ओके. इंग्लिश केल्यानंतर मग मॅथ, रिझनिंग वगैरे एक्सेट्रा नंतरचे विषय आहे. सर्वात आधीचा विषय मेन विषय आहे इंग्लिश, कारण की इंग्लिश जर तुमची परफेक्ट असेल तर तुम्ही प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुमच्याकडे एज आहे, म्हणजे तुमच्याकडे बेनिफिट आहे की तुम्ही पुढे जाऊन कशा ना कशामध्ये बेनिफिट यूज करू शकता इंग्लिशचा. ओके. म्हणजे अविनाशचा सांगण्याचा अर्थ असा आहे की जर इंग्लिश तुमची परफेक्ट असेल तर नॅशनल लेवलला पुष्कळशा परीक्षा आहेत, जसं बँकिंग आहेत, इन्शुरन्स आहेत, गुजरात हायकोर्टही इंग्लिशमध्ये येतं, तर तुमच्याकडे ऑप्शन खूप जास्त असतात. तर अविनाश, एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे मागच्या काही वर्षांमध्ये की आपले मराठी मुलं जे आहेत ते 12वी नंतर इंग्लिश मिडियममध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी थोडा विचार करतात किंवा असं म्हणा की थोडं त्यांच्या मनामध्ये भीती असते. तर तुम्ही तर इंग्लिश मिडियममध्येच ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार की इंग्लिश मिडियम ग्रॅज्युएशन का करायला पाहिजे, ते तुम्ही विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन द्या. बघा, 12वी नंतर आपण मराठी मीडियममध्ये शिकलो आहे, त्याच्यानंतर आपण स्विच करतो आहे. तर इंग्लिश ही एक लँग्वेज आहे, गुजराती ही एक लँग्वेज आहे. आता मराठी जे मुलं आहेत त्याला इंग्रजी शिका का तुम्ही गुजराती शिका, दोन्हीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. पण जर तुम्ही कॉलेजमध्ये प्रॉब्लेम सहन करताय तर पुढे जाऊन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्याचा बेनिफिट भेटू शकते. आता आम्ही 3 वर्ष दिनेश सरांकडे कॅपिटल क्लासमध्ये शिकलो आहे. 3 वर्ष आम्ही स्वतः केली आहे, ग्रॅज्युएशन केली आहे सरांकडून, सरांच्या मार्गदर्शन आहे. त्याने इंग्लिशमध्ये आम्हाला आधीपासून आमचा बेस मजबूत केला आहे. तर 3 वर्ष बेस मजबूत झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उतरता त्यावेळी कॉम्पिटिशनचा लेवल खूप हाय आहे. तर तुमची जर इंग्लिशमध्ये बेनिफिट आहे, कारण की जे क्वेश्चन तुम्ही मॅथचे क्वेश्चन आहे तेही इंग्लिशमध्ये येणार आहे. जर तुम्हाला इंग्लिशही कळतच नसेल तर तुम्ही करणार कसं काय. बरोबर. त्याचा बेनिफिट आहे की तुम्ही करू शकता आणि असं घाबरू नका. इंग्लिश ही सुद्धा एक लँग्वेज आहे, आता नाही शिकसान तर नंतर शिकणार आहे. बरोबर. तर आधीपासून जर तुम्ही करसाल तर तुम्हाला पुढे जाऊन नक्की त्याचा बेनिफिट होणार आहे. बरोबर. म्हणजे अविनाशचं म्हणणं असं आहे की तुम्ही 12वी मराठी माध्यममध्ये केल्यानंतर तुम्हाला गुजरातीमध्ये जायचं की इंग्लिश मिडियममध्ये, तर दोघं मिडियम तुमच्यासाठी नव्हे. मग जर प्रॉब्लेमच सहन करायची आहे तर मग इंग्लिश मिडियमची करा, कारण की तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये त्याचे बेनिफिट होणार. कारण की जर तुम्ही गुजराती मीडियममध्ये एज्युकेशन घेताय तर करिअरचे ऑप्शन खूप लिमिटेड आहेत. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे की जर तुम्ही 3 वर्ष इंग्लिश मिडियममध्ये शिकताय तर तुमच्या इंग्लिशचा पाया खूप चांगला बनतोय आणि मग तुम्हाला जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात तर भले लेवल त्याची हाय असेल, मग तुम्ही 3 वर्ष सर्व विषय इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यामुळे तुमची पण कॉन्फिडन्स लेवल किंवा तुमचा पण बेस एक चांगला बनतो. कारण की मी कित्येक वेळेस अविनाशाचं ऑब्झर्व केलं आहे की विद्यार्थी सोपं पाहून की आम्हाला तकलीफ नको जायला किंवा प्रॉब्लेम नको यायला म्हणून गुजराती मीडियममध्ये ॲडमिशन घेतात, पण 1-2 वर्षानंतर जेव्हा त्यांना दुनियादारी कळते तेव्हा ते म्हणतात की सर कदाच आम्ही इंग्लिश मिडियममध्ये घेतलं असतं तर आमच्याकडे करिअरचे ऑप्शन जास्त राहिले असते.
तर याविषयी विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की तुम्ही इंग्लिशची जी भीती आहे ती कशा प्रकारे दूर करू शकतात, वोकॅब कसं तुम्ही सॉल्व्ह करणार, ग्रामर काय करणार. आता बघा, तुम्ही जर गुजराती मीडियम करताय तर तुमच्याकडे लिमिटेड आहे. तुम्ही GPSC क्लास 1 अधिकारी क्लास 2पर्यंत करू शकता. पण तुम्ही जर इंग्लिशमध्ये केलं आहे तर तुम्ही UPSC तुमच्या लास्ट गोल असू शकते, RBI ग्रेड बी असू शकते किंवा नाबार्ड असू शकते किंवा बँकेचे PO झाला का दुसरे ऑफिसर आहेत ते तिथं जाऊ शकता. जर तुम्हाला इंग्लिश तुमची मजबूत करायची असेल तर सर्वात मेन वस्तू आहे की वोकॅब, रीडिंग हॅबिट. मला असं वाटतं की रीडिंग हॅबिट जी आहे ती सर्वात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते आहे. कारण की वोकॅब लिमिटेड तुम्ही एका दिवसात करू शकता का एका वर्षामध्ये करू शकता. पण तुमची जर रीडिंग हॅबिट चांगली आहे तर तुम्हाला माहीत असतं की या जो सेंटेन्स आहे त्याचा मिनिंग काय आहे. बरोबर. एखाद वोकॅब तुमची कमी असली तर तुम्ही त्याला धीरे धीरे सुधारू शकता. तुम्ही रीडिंग हॅबिट सगळ्यात जास्त, मी तर तुम्हाला आतापासून इन्फ्लुअन्स करेल, जर तुम्ही करू शकता तर इंग्लिश न्यूजपेपर वाचा. द हिंदू नाही वाचू शकता तर इंडियन एक्सप्रेस वाचा. सिम्पल लँग्वेज आहे, कारण की द हिंदूची लँग्वेज अलग आहे. जर तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचताय तर तुमची रीडिंग हॅबिट चांगली होईल, तर तुम्हाला समजेल की हा वाक्य कसं बनतं आहे. आणि जर वाचताय तर गुजराती न्यूजपेपर किंवा हिंदी न्यूजपेपरसोबत ठेवा एक दिवसाआधी. कारण की जे बी मोस्ट ऑफ इंग्लिश न्यूजपेपर आहे ते एक दिवसा लेट येतात. बरोबर आहे. जर तुम्ही आज वाचला आहे गुजराती हिंदी जो तुम्हाला चांगला वाटेल तो न्यूजपेपर आज वाचला आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही इंग्लिशमध्ये वाचताय, बरोबर, तर तुमच्याकडे बेनिफिट असं असेल एकच न्यूज आहे जी हिंदीमध्ये आली आहे ते न्यूज दुसऱ्या दिवशी इंग्लिशमध्ये येत आहे. तर तुम्हाला न्यूजचा बॅकग्राऊंड आधी कळलेला आहे तर तुम्ही हिंदीमध्ये करू शकता, त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये करू शकता. रीडिंग हॅबिट, वोकॅब जी आहे जी रेग्युलर यूजमध्ये येतात त्यालाही आठवण करा, त्या अलग अलग टिकने याद करा. असं नाही की रट्टा मार नाही करायचा, त्याच्यासोबत स्टोरी जोडून घ्या ना, काही ना काही जॉईन करा ज्याच्यामुळे तुमची वोकॅब इन्क्रीज होईल. आणि मेन वस्तू आहे ग्रामर. जे ग्रामर आहे ते बोलण्या चालण्याच्या भाषामध्ये नाही यूज होत एवढं, पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जासाल तेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ग्रामरचा खूप मॅटर करतो. ओके. त्याचे पर्सनली एरर डिटेक्शन करून बी येतात. अच्छा. ते त्याच्यानंतर आपण नंतर गोष्ट करूया. ओके. तर अविनाशचं असं म्हणणं आहे की लँग्वेजमध्ये 3 ते 4 मुद्दे, एक तर ग्रामर, दुसरं वोकॅब ज्याला आपण म्हणतो शब्दभंडार, आणि तिसरं रीडिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की मागच्या 1 वर्षापासून आपण ग्रॅज्युएशनमध्ये BCom असो किंवा BCA असो एक नवा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि तो कार्यक्रम म्हणजे काय की विद्यार्थ्याला BCom BCA शिकतानाच इंग्लिशची प्रॅक्टिस करवा जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आवश्यक असते. त्याच्यामध्ये ग्रामर मी स्वतः शिकवतो, वोकॅबसाठी मी त्यांना वर्ड्स दिलेले असतात, विद्यार्थी ते वोकॅबचे वर्ड्स तयार करतात, आणि रीडिंगसाठी आपण विद्यार्थ्यांना प्रिपेअर करतोय. आता आपले विद्यार्थी कॉलेज शिकत असतानाच हळूहळू रीडिंग करतायत. तर याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना फक्त पास न होण्यासाठी किंवा फक्त पास होण्यासाठी आपण त्यांना मोटिवेट नाही करत आहेत. शेवटी मॅटर हे करतं की तुम्ही जीवनामध्ये बनतात काय. आणि आज आपण अविनाशला इथे बोलवून तुमच्यापर्यंत हा मेसेज पाठवतोय की जगामध्ये अशक्य काही नसतं. आपण ज्या विस्तारामध्ये राहतो त्या विस्तारामधून सुद्धा आपण खूप उच्च लेवलला जाऊ शकतो. आणि याचं एक चांगलं उदाहरण आपल्या समाजासाठी अविनाशने पूर्ण पाडलेलं आहे. ठीक आहे. आणि भविष्यात तुम्ही सुद्धा हे सर्व करू शकतात. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल इंग्लिशची तर तुम्ही येऊन मला भेटा. ग्रामरचा डर असेल, वोकॅबचा डर असेल, प्रत्येक गोष्ट एका टेक्निकने आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि तुम्ही एक उच्च मोठं ध्येय ठेवा, त्याच्यासाठी मेहनत करा. ठीक आहे. सर्वांना ऑल द बेस्ट भविष्यासाठी. तुमच्यासाठी अजून एक्स्ट्रा नॉलेजचे व्हिडिओज मी याचप्रमाणे तुम्हाला पाठवत राहील. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लासवर येऊन मला भेटू शकता.